नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अद्वैत हा बेड आवरत असतो आणि त्याच वेळी पाठीमागून सरोज येते. पण अद्वैतला मात्र इकडे धक्का बसलेला असतो, कारण त्याला वाटतं की खरी आली आणि तो म्हणतो की काय हे धडपडत असतेच प्रत्येक वेळेस. आणि वळून पाहतो तर पाठीमागे आई असते. तेव्हा तो म्हणतो की अगं सॉरी, मला वाटलं खरेच आले म्हणून मी असं बोललेलो आहे. तेव्हा सरोज म्हणते बरोबर आहे. नाही, कसं माहिती आहे का, एखाद्या माणसाची सवय झाली ना की असंच होत असतं, असं ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे सरोज बोलत असते की खरंच अद्वैत, तुला माहिती आहे का, म्हणजे आपण दोघांनीही जे काही केलेलं होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं असं मला वाटायला लागलेलं आहे. हे दोघांचंही छान असं बोलणं चालू असतं. दोघंही कलाच्या बाबतीत पर्सनली बोलत असतात. आणि त्याचबरोबर कला कशी आहे, कलाच्या बाबतीत आपण काय चुकलो, काय करायला पाहिजे होतं, या सगळ्या गोष्टींचं बोलणं त्या दोघांचंही चाललेलं असतं. त्याचवेळी अद्वैत कला कशी चांगली आहे हे सरोजला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचवेळी सरोज म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, माझ्या बाबतीत तेच झालं रे. म्हणजे मला आणि माझ्या नवऱ्याला, आम्हाला दोघांना आमचं नातं समजण्याआधीच आमच्या नात्यामध्ये खूप तिढा निर्माण झाला. त्यामुळं गोष्टी ना खूपच वाढत गेल्या होत्या, चुकीच्या पद्धतीने गोष्टी घडत गेलेल्या होत्या. त्यामुळं ना कळालंच नाही की नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडत होत्या, कुठल्याच गोष्टीचं काहीच समजत नव्हतं. हे मात्र ते दोघंही बोलत असतात. सरोज त्याला सांगत असते कशा पद्धतीने त्यांचं नातं, नवरा बायकोचं नातं फुलू शकलं नाही याबद्दल ती सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत आणि सरोज आता कलाच्या बाबतीत बोलायला सुरुवात करतात. अद्वैत म्हणत असतो की आई, तुला माहिती आहे का, खरं ना खूप चांगली आहे. म्हणजे तिने बघ ना, या घरात आल्यानंतर आपल्या सगळ्यांना सांभाळून घेतलं, आपल्या सगळ्यांबरोबर ती अगदी प्रेमाने राहिली, सगळ्यांना तिने आपलंसं केलं. पण आपण आपण काय केलं? तेव्हा सरोज म्हणते तेच ना, बघ ना, म्हणजे आपल्या दोघांनाही हे लग्न मान्य नव्हतं आणि त्यामुळं आपण दोघांनीही तिच्याशी खूप चुकीचं वागलेलो आहे. म्हणजे आपण कधीही तिच्या बाबतीत विचार करताना चुकीचाच विचार केला, कारण आपल्याला नेहमी असं वाटायचं की ती चुकीची आहे किंवा ती जे करते ते चुकीचं करते. आणि बघ ना, तिला आपण आल्या आल्या मी तर तिचा गृहप्रवेशसुद्धा नाकारला होता. तिला आउटहाऊसमध्ये ठेवलं. आउटहाऊसमध्ये ठेवल्यानंतरही तिने आपल्या घराला आपलंसं करून घेतलं. कसं आपलंसं केलं याबाबतीत आपण तर पाहिलेलंच आहे. तिनं आपल्याशी सगळ्यांशी प्रेमाने वागत गेली, सगळ्यांची मनं जिंकली तिने. तिने जराही विचार केला नाही की ही लोकं कशी आहेत, काय आहेत. तिने फक्त आणि फक्त आपला विचार केला आणि आपल्यासाठी ती झगडत राहिली. हे सगळं अद्वैत आणि सरोज बोलत असतात. म्हणजे आत्तापर्यंत बघितलं ना की तिनं आपल्यासाठी जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस विचार करण्यासारखी गोष्ट होती. तिने मात्र आपल्याला समजून घेत राहिली आणि आपल्यासाठी ती जगत राहिलेली आहे. हे दोघंही बोलत असतात. तेव्हा सरोज म्हणते कसं आहे माहिती आहे का, एखादं नातं कसं असावं ना, ते तिच्याकडून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कारण नात्यामधली गोडी, नात्यामधले बंध कसे बांधून ठेवले पाहिजेत हे मला तिच्याकडून शिकायला मिळालेलं आहे. कारण ज्या गोष्टी घडत होत्या, ज्या पद्धतीने घडत होत्या त्या मात्र खूपच विचित्र अशा घडत होत्या. परंतु जे सगळं घडत होतं त्या बाबतीत तिने मात्र सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या, या घराला आपलंसं केलं आणि या लोकांनाही आपलंसं केलेलं आहे. त्याचवेळी रोहिणी आणि राहुल बोलत असतात. रोहिणी म्हणत असते की सगळं आपल्या प्लॅनप्रमाणे होतं आहे ना, मला सांग, त्या सोहम आणि रजनीच्या सह्या झाल्या का? राहुल म्हणतो त्यांना काय 100 पेपरवर सह्या करायला, ते बिनधास्त करतात, त्यांचं काय टेन्शन घेऊ नकोस, असं राहुल रोहिणीला सांगत असतो. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की आबांच्या? तेव्हा तो म्हणतो की हो. मग सरोजवानीच्या पण झाल्या, असं राहुल रोहिणीला सांगत आहे. भर 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 तो बोलत असतो. तेव्हा मात्र रोहिणी राहुलला म्हणत असते पण आता अद्वैतच्या? तो म्हणतो की हो, अद्वैतच्या राहिलेल्या आहेत. तेव्हा रोहिणी म्हणते की हे बघ, त्याच्यात सह्या घेणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. आपल्याला खूप विचार करावा लागणार आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडणार आहेत त्या मात्र खूपच विचारपूर्वकच कराव्या लागणार आहेत. कारण तो अद्वैत एवढ्या सहजासहजी सह्या करणार नाही, हे तुलाही माहिती आहे. तेव्हा राहुल म्हणतो त्याची नको काळजी करू, करूया आपण व्यवस्थित. मग आता मात्र मजा येणार आहे. या घरावर फक्त आणि फक्त आपलं राज्य असणार आहे, कारण आपण हे सगळं केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीने घडणार आहेत, असं रोहिणी सांगत असते. तेव्हा मात्र एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे या दोघांनी खूप मोठा प्लॅन केलेला आहे आणि या दोघांनीही असं ठरवलेलं आहे की चांदेकरांना
उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्याचबरोबर ह्या चांदेकरांना रस्त्यावर आणायचं आहे, कारण तेव्हा आपल्याला कोणीही अडवणार नाही. अशा पद्धतीचा दोघांचाही प्लॅन ठरलेला असतो आणि त्या पद्धतीने आता पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग ते करत असतात. कारण हे चांदेकर आता लग्नाच्या तयारीमध्ये आहेत आणि या सगळ्यामध्येच आपण मात्र फायदा करून घ्यायचा आहे, एवढंच त्यांच्या दोघांच्याही डोक्यात सुरू झालेलं असतं आणि त्या पद्धतीने त्यांनी प्लॅनला सुद्धा सुरुवात केलेली असते. आणि म्हणजे दुसऱ्याची प्रॉपर्टी जी आहे हडपायची आहे एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. आता मात्र सोहम बसलेला असतो. सोहमला आठवत असतं अनामिका आलेली आहे. तिने आल्या आल्या त्याचा हात हातात घेतला, त्याच्याशी प्रेमाने वागू लागली, त्याच्याशी गोड वागू लागली आणि त्याला म्हणू लागली की सोहो, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आहे, मला तू हवा आहेस, मी राहू शकत नाही आहे असं म्हणालेली आहे. पण मला मात्र या सगळ्यामध्ये काहीतरी चुकीचं वाटत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही, यामध्ये अनामिका जी आलेली आहे तेवढी एवढी सहजासहजी ती आलेली नाही. याच्या मागे काहीतरी असा हात आहे की ज्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत असं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि सोहम मात्र म्हणत असतो की नाही, मला असं का वाटतंय की अनामिकाने जे काही केलेलं आहे ते मुद्दाम म्हणून केलेला आहे. ज्या गोष्टी अनामिकाने केलेल्या आहेत त्या जाणून बुजून केलेल्या आहेत. या सगळ्यामागे तिचा काहीतरी वेगळा हेतू आहे. आणि मग अनामिका रूममध्ये येते. अनामिका रूममध्ये आल्यानंतर तो अनामिकाशी बोलायचा प्रयत्न करतो, पण अनामिका मात्र त्याच्याशी अजिबात बोलत नाही. अनामिका मात्र तिचं स्किन केअर रुटीन जे आहे ते करण्यामध्ये बिझी झालेली असते. तिला मात्र सोहमबरोबर अजिबात बोलण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. म्हणजे बाहेर तर सगळ्यांच्या समोर ही अशी दाखवत होती की मला तुमच्याशी बोलण्यात, तुझ्याशी बोलण्यात खूप इंटरेस्ट आहे, मी तुझ्यासाठी इथं आलेले आहे. मग अचानक हे सगळं काय झालेलं आहे हा प्रश्न मात्र सोहमला पडलेला असतो. आणि मग ती उठते, ती आपला मोबाईल कुठे आहे ते बघते, मोबाईल घेते आणि बेडवरती पाय पसरून ती ते लोळत पडलेली असते. तिला मात्र जराही जाणवत नाही आहे की आपण ज्या माणसासाठी इथं आलेलं आहे त्याच्याशी बोललं पाहिजे. खरं तर सोहमच्या डोक्यात वेगळंच असतं की ही अनामिका आता आलेली आहे आणि या अनामिकामुळे माझा प्लॅन तर फ्लॉप होणार नाही आहे ना, कारण मला आत्ता कुठं काजलसोबत लग्न करण्याचा विचार तरी मी करू शकत होतो, पण या अनामिकामुळं माझा हा प्लॅन फ्लॉप होईल असं त्याला वाटायला लागलेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे कला आणि अद्वैत झोपलेला असतो, पण काही केलं त्याला झोपच येत नसते, त्याला फक्त कलाची आठवण येत असते. इकडे कलाच्या बाबतीतही तेच होत असतं. कलालाही अद्वैतसोबत घालवलेले प्रसंग आठवत असतात, अद्वैतसोबत घालवलेला वेळ आठवत असतो आणि त्यालाही जाणवत असतं की नाही, तिलाही तेच होत आहे, इकडं अद्वैतलाही तेच होत आहे. दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेले आहेत. दोघांनाही खूप सारखं सारखं असं वाटत आहे की नाही, आपल्या दोघांच्या बाबतीत जे काही घडत आहे ते मात्र विचार करण्यासारखं आहे असं त्यांच्या दोघांच्याही डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र ज्या गोष्टी घडत असतात त्यामुळं मात्र अद्वैत उठून खालीच यायला विचार करतो, कारण त्याला कळतच नाही आहे की आता करू काय. कारण इकडे कलाची आठवण एवढी त्याला येत आहे की त्याला फक्त एकच दिसत आहे की नाही, आता काहीही करून मला कलाच्या बाबतीतला जो विचार आहे खरंच म्हणजे हीच प्रेमाची जाणीव आहे. इतके दिवस मला कधीच वाटलं नव्हतं, पण आता मलाच प्रकर्षाने जाणवायला लागलेलं आहे. इकडे कलासुद्धा म्हणत होते की चांदेकर, म्हणजे मी कधी तुझ्या प्रेमात पडली, माझं आयुष्यच तू झालेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, खरेशिवाय मी जगूच शकत नाही आहे. मग त्याला प्रत्येक प्रसंग आठवतो. कलाच्या घरी जेव्हा तो राहिलेला असतो तेव्हा त्याने कपडे नेलेले नसतात घालायला, तेव्हा तिथे कलाच्या बाबांची लुंगी त्याने घातलेली असते, तेव्हा त्याच्यावरती सगळेजण हसलेले असतात. तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर येतो. हे सगळं त्याला आठवत असतं आणि तो मात्र विचार करत असतो की नाही, हे सगळं जे काही घडतंय ना ते खरंच खूप छान आहे. इकडे कलासुद्धा खूप कावरीबावरी होत असते अद्वैतच्या विचारांनी. तिला झोपच येत नसते. तिला फक्त एवढंच माहिती आहे की आत्ता चांदेकर सोबत मी नाही आहे तर मला खूप त्रास होतो आहे, म्हणजे मला चांदेकर सोबतच राहिलं पाहिजे एवढंच तिच्या डोक्यात सुरू आहे. इकडे अद्वैतच्या बाबतीत पण तेच आहे. अद्वैतलासुद्धा तेच जाणवत आहे. अद्वैतसुद्धा म्हणत असतो की नाही, म्हणजे मी खरेशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. आत्तापर्यंत खरेने जे काही माझ्यासाठी केलेलं आहे ना ते खरंच खूप मोठं आहे. खरेला खरं तर सुरुवातीला कॉफी आवडत नव्हती, पण
नंतर तिने माझ्यासाठी कॉफी प्यायला सुरुवात केली. या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात आणि तो म्हणत असतो की नाही बरोबर आहे, कारण खरेने माझ्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे. तेव्हा कलासुद्धा आता गॅस पेटवते आणि तीसुद्धा कॉफी बनवायला घेते आणि ती म्हणते की ही चांदेकरची स्ट्रॉंग कॉफी, असं म्हणत तिने अद्वैतसाठी स्ट्रॉंग कॉफी बनवलेली असते. आणि इकडे अद्वैतने सुद्धा कलासाठी कॉफी बनवलेली आहे, कारण आता कलाला कॉफी आवडायला लागलेली असते. ही गोष्ट अद्वैतला सुद्धा तेवढीच माहिती आहे. मग दोघंही एकाच वेळेस, म्हणजे दोघंही वेगवेगळ्या घरी आहेत पण एकाच वेळेस ते दोघंही डेटवर गेलेले आहेत. हा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. आणि दोघंही कासावीस झालेले आहेत एकमेकांच्या भेटीसाठी, एकमेकांच्या ओढीसाठी दोघंही कासावीस झालेले असतात. त्यांना फक्त एवढंच वाटत असतं की नाही, आपल्याला दोघांनाही एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटत आहे. कला आणि अद्वैत दोघंही त्याच गोष्टींचा विचार करत असतात. इकडे मात्र अद्वैतने आता 2 कॉफीचे मग घेतलेले आहेत आणि तो डायनिंग टेबलवरती येऊन बसलेला आहे आणि पुढच्या साईडला कलासाठी तो कॉफीचा मग ठेवतो आणि म्हणतो की खरे हे तुझ्यासाठी, ही तुझी कॉफी. इकडे कलाने सुद्धा सेम तेच केलेलं आहे आणि कॉफी समोर ठेवलेली आहे आणि तीसुद्धा त्याच पद्धतीने विचार करते आणि दोघंही आता अगदी कॉफी डेटवर आहेत अशा पद्धतीने कॉफी घेत असतात. त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं अद्वैत कलाच्या आठवणीत असतो. तो म्हणतो की खरंच आजपर्यंत मी कलाच्या बाबतीत बोललो नाही आहे, पण खरंच ती अन्नपूर्णा आहे. रजनी काकी म्हणते ना ते अगदी खरं आहे, ती अन्नपूर्णा आहे, तिच्या हाताला खूप छान अशी चव आहे, असं म्हणत अद्वैतने कॉफी घेतलेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता दुसऱ्या दिवशी सकाळी चांदेकरांच्या घरी सगळी तयारी चाललेली असते. आबा म्हणत असतात की सरोज सगळं झालं आहे ना व्यवस्थित, म्हणजे बघ तू आपण जे ठरवलेलं होतं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होत आहेत ना, सगळ्या पाहुण्यांची लिस्ट वगैरे काढलेली आहे ना. तेव्हा सरोज सांगत असते की हो आबा, सगळी पाहुण्यांची लिस्ट काढलेली आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. आणि त्याचबरोबर इकडे आबा बोलत असतात त्या पद्धतीने आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत आणि चला हेच चांदेकरांचं लग्न आहे. तेव्हा मात्र इकडे रजनी म्हणत असते की हो अगदी मेनूसुद्धा मी चांगल्या पद्धतीने तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये मी पुरणपोळी, त्याचबरोबर कलाला आवडतात तसे गुलाबजामुन, हे सगळं मी ॲड केलेलं आहे. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की आणखी 3 पदार्थ त्याच्यामध्ये ॲड कर, बासुंदी, जिलेबी आणि असं ते सांगत असतात. तेव्हा मात्र सगळे म्हणत असतात की काय आहे हे आबा. आबा म्हणतात कसं आहे माहिती आहे का, अद्वैत आणि कलाचं लग्न आहे ना, कसं ग्रँड असं झालं पाहिजे अशा पद्धतीने बोलत असतात. आणि त्याचबरोबर हे दोघांचंही बोलणं सुरू आहे. आबा मात्र आता तिथे बोलत आहेत आणि रोहिणीला वकिलाचा फोन येत असतो आणि त्याचबरोबर वकिलाचा फोन आल्यामुळं रोहिणी म्हणते हां तुमचं चालू द्या, मी आलेच, असं म्हणत आता रोहिणी तिथून जायला निघते. आणि त्याचबरोबर रोहिणी जेव्हा तिथून उठत असते तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहत असतात, परंतु कोणाच्याच लक्षात येत नाही. सगळ्यांच्या समोर तिला कॉल आलेला असतो, पण सगळेजण आपापल्या कामामध्ये, आपापल्या बोलण्यामध्ये, तिथे आता लग्नाची सुरुवात झालेली आहे त्या गोष्टींमध्ये बिझी असतात. राहुलच्या मात्र ही गोष्ट बरोबर लक्षात येते आणि राहुल म्हणू लागतो की नाही, अचानक मम्मा इथून उठून गेलेली आहे, म्हणजेच काहीतरी असं आहे, म्हणूनच ती उठून गेली. म्हणून राहुल आता तिथून तिच्या मागे तोही जाऊ लागतो. इकडे रोहिणीला वकिलांचा फोन आलेला असतो. वकील म्हणत असतात की झाल्या नाहीत का अजून सह्या तुमच्या, काय चाललंय तुमचं, तुम्हाला काय वाटलं की सगळं काय तुमच्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे. तेव्हा रोहिणी म्हणत असते की एवढी साधी सोपी गोष्ट आहे का, सगळ्यांच्या सह्या घ्यायच्या, तुम्हाला वाटतं तेवढं सोपं काम नाही आहे. तेव्हा ते म्हणतात हो बरोबर आहे, पण कोर्ट काय माझ्या घरचं नाही आहे आपल्या म्हणण्याप्रमाणे पुन्हा चालायला. हे सगळं जेव्हा घडत आहे, घडत आहे तेव्हा मात्र रोहिणी त्यांना म्हणत असते हो मी घेते सह्या आणि तुम्हाला कळवते, झालं की मी तुम्हाला कळवते स्वतःहून, असं रोहिणी त्यांना वकिलाला सांगत असते. वकील मात्र चिडलेले असतात. ते म्हणत असतात हे बघा, लवकरात लवकर जर तुम्ही सह्या दिल्या नाहीत तर मी काहीच करू शकणार नाही. आता मात्र राहुल तिथं आलेला असतो. रोहिणी म्हणत असते की हे बघ राहुल, आता लवकरात लवकर आपल्याला सह्या घ्याव्या लागणार आहेत, मला त्या वकिलाला जाऊन भेटलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्या वकिलासोबत जाऊन तिथं सगळ्या गोष्टींच्या बाबतीत विचार केला पाहिजे. राहुल म्हणत असतो पण मम्मा एक गोष्ट तुला माहिती आहे का, जर आत्ता आपण मी स्वतः अद्वैतच्या सह्या घ्यायला गेलो तर आपण खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. त्यामुळं मला काय वाटतं माहिती आहे का, याच्यामध्ये ना अनामिकाचा वापर करून घेऊया, अनामिकाला आपण अद्वैतच्या सह्या घ्यायला सांगूया. मग राहुल लगेचच अनामिकाला कॉल करतो. अनामिकाच्या लक्षात येतं आणि मग अनामिका वरती येते. जेव्हा अनामिका वरती येते तेव्हा राहुल तिला सांगू लागतो की हे बघ,
मी काय सांगतो त्या पद्धतीने पुढच्या गोष्टींचा विचार करायचा आहे. काय करायचं आहे, कसं करायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे आणि मगच पुढचं सगळं प्लॅनिंग केलं जाणार आहे. तेव्हा ती म्हणत असते की हो, तुम्ही सांगा फक्त मला, मी आहे त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज करायला तयार आहे. असं तिने सांगितल्यानंतर आता राहुल तिला सांगू लागतो की हे बघ, अद्वैतच्या तुला सह्या घ्यायच्या आहेत, पण अद्वैतच्या सह्या घेणं ही गोष्ट साधी नाही आहे. वाटतं तेवढं सोपं काम नाही अद्वैतच्या सह्या घेणं, हे तिला सांगितलं जातं. तेव्हा ती म्हणत असते की हो, मला माहिती आहे, मग मी आधी त्याच्या सह्या घेईल आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करेल, अशा पद्धतीनं ती सांगते. म्हणजे एका पेपरवरती अद्वैतच्या सह्या घेणार आणि ती सही दुसऱ्या पेपरवरती पेस्ट करणार, असं तिचं ठरलेलं असतं. रोहिणी म्हणत असते की लवकरात लवकर आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि अनामिका तिथून गेलेली आहे. या दोघांचाही प्लॅन ठरलेला आहे. त्या पद्धतीने दोघंही बोलत असतात आणि नक्की पुढे काय करायचं आहे याबाबतीत त्यांचा विचार चालू झालेला असतो. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की काहीही झालं तरीही या चांदेकरांना उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत राहणार नाही आणि लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे, असा प्लॅन रोहिणीने केलेला आहे. आणि इकडे आता संगीता मागं लागलेली असते, झालं नाही का तुमचं खाऊन, आवराबर आधी उठा तुम्ही, कारण 5 म्हणायच्या आत तुमचं खाऊन झालं पाहिजे. इकडे कला आणि काजल दोघीजणी मिळून साड्यांची चॉईस करत असतात. तेव्हा मात्र कला आणि काजलच्या मागे संगीता येते आणि आवरा लवकर, गुरुजींनी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सगळं करायचं आहे, लवकरात लवकर चला, असं म्हणत ती मागं लागलेली असते. आणि त्याच वेळेस इकडे संगीता त्या दोघींना पळवतच लावते. इकडे आता अनामिकाचा प्लॅन सुरू झालेला आहे. अनामिकाच्या प्लॅननुसार तिला एक लेटर लिहायचं आहे आणि त्याचबरोबर तिने त्या स्टॅम्प पेपर आणलेला आहे आणि त्या स्टॅम्प पेपरवर तिने सगळ्यांच्या सह्या घेणार असते. तर तो स्टॅम्प पेपर तिने लिहायला घेतलेला असतो. त्या स्टॅम्प पेपरवर तिने लिहायला सुरुवात करते आणि त्या पद्धतीने तिने प्लॅन सुरू केलेला असतो. तर आता तिने स्टॅम्प पेपरवर काय लिहिते ही गोष्ट मात्र खूप महत्त्वाची आहे. तिने स्टॅम्प पेपर लिहायला घेतलेला असतो आणि स्टॅम्प पेपरवर ती लिहिते की सोहमवर माझं मनापासून प्रेम आहे आणि आत्ता मी इथं जी आलेली आहे ती माझ्या स्वतःच्या मर्जीने आलेली आहे, पण जर माझ्या बाबतीत काही चुकीचं झालं किंवा चुकीच्या पद्धतीने काही घडलं, सोहमने माझ्या बाबतीत चुकीचा वागण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही सगळेजण माझ्यासोबत असाल, माझी साथ द्याल, असं तिने लिहिलेलं असतं. आणि तो स्टॅम्प पेपर घेऊन खाली येते आणि तिथे येऊन बोलायला सुरुवात करते आबांना, त्याचबरोबर रजनीला, सरोजला. ती सांगत असते की मी माझ्या सेफ्टीसाठी एक निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला सह्या कराव्या लागतील. तेव्हा मात्र हे दोघंजणही म्हणू लागतात काय? तेव्हा ती सांगू लागते की हो अगं, पण आम्ही मागच्या वेळेस ही तुझीच बाजू घेतली होती. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे माझं आणि सोहमचं नातं कसं आहे, पण इकडे हिने तर असा प्लॅन केलेला असतो की या स्टॅम्प पेपर म्हणजे ह्या बॉन्ड पेपरमध्ये मी या सगळ्यांना अडकवणार आहे आणि यांचीच वाट लावणार आहे, असा तिचा प्लॅन ठरलेला असतो. पण जेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हा मात्र या पद्धतीने काम सुरू झालेलं होतं आणि आता मात्र हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा मात्र आता तिने सह्या घ्यायला सुरुवात करते. पण ही मूर्ख रजनी तिच्या प्रेमात एवढी कावरीबावरी झालेली असते की ती लगेच तयार होते आणि आबांना म्हणू लागते की हो करा आबा सह्या, असं आबांना सांगू लागते. परंतु आबांना सांगितल्यामुळं एक गोष्ट मात्र घडलेली असते. आबांनी त्याचबरोबर सरोजने सह्या केलेल्या असतात. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र कला आता खरेदीसाठी बाहेर पडलेली असते. कला बाहेर पडलेली आहे आणि नेमकं रस्त्याच्या कडेला राहुल, रोहिणी आणि त्याचबरोबर कला हे राहुल आणि रोहिणी दोघंही बोलत असतात. त्यांच्यासोबत वकील असतो आणि एकदा का या पेपरवरती सह्या झाल्या की आपला प्लॅन सक्सेस झाला असं त्यांचं बोलणं चालू आहे. आणि नेमकं त्याच वेळेस तिथे कलाने त्या दोघांना पाहिलेलं आहे. रोहिणीने राहुलला जवळ घेतलेलं असतं आणि इथेच रोहिणीचा प्लॅन फ्लॉप होतो, कारण रोहिणीला कलाने रंगेहात पकडलेलं आहे. कलाने ज्या पद्धतीने रोहिणीला पकडलेलं असतं त्या पद्धतीने कलाच्या समोर आलेलं असतं की हे सगळं काय घडलेलं आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत. आणि त्याचवेळी कलाला धक्का बसलेला असतो. इव्हन त्या दोघांचं बोलणंसुद्धा कलाच्या कानावरती पडलेलं असतं, कारण रोहिणी म्हणत असते एकदा का अद्वैतच्या सह्या त्या प्रॉपर्टी पेपरवरती झाल्या की मग आपण बिनधास्त झालो. आणि नेमकं हेच बोलणं कलाने ऐकलेलं आहे आणि आता मात्र कलाला धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की बस, नक्कीच ह्यांचं काहीतरी चालू आहे आणि आता मात्र मी शांत राहणार नाही. आणि इकडे रोहिणी आणि राहुल
रोहिणी मॅम आणि राहुल हे दोघं जण घरी तर दाखवत आहेत की ते एकत्र नाही आहेत. मग ते दोघं जण एवढे एकत्र कसे काय आहेत? नक्की काय झालेलं आहे? त्यांच्या दोघांचा काय प्लॅन आहे आणि त्यांना कसल्या सह्या घ्यायच्यात चांदेकरच्या? त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे? एवढं कलाच्या डोक्यात सुरू होतं आणि कला म्हणते की नाही, हे काहीतरी गंभीर प्रकरण आहे, मला चांदेकरला सांगावंच लागणार आहे. आणि म्हणूनच कलाने आता अद्वैतला फोन करायला घेतलेला असतो आणि इकडे अद्वैत घरी असतो. अद्वैतला फोन कला करते आणि त्याचवेळी राहुल आणि रोहिणी दोघंही तिथे पोहोचलेले असतात. पण कलाच्या लक्षातच नाही आहे की तिथं आता अनामिकासुद्धा आलेली आहे. आणि या अनामिकाने एक वेगळा गोंधळ घालून ठेवलेला आहे. तो म्हणजे अनामिकाने एका पेपरवरती सह्या घेऊन त्या पेपरवरच्या सह्या कॉपी केल्या जाणार असतात आणि त्यानुसार अद्वैतची सही ती कॉपी करून तिथे वापरणार असते, म्हणजे प्रॉक्सी वापरणार असते. कलाने कितीही अलर्ट राहण्याचा प्रयत्न केला तरीही एकदा का अद्वैतच्या सह्या झाल्या तर मात्र खूप मोठा गोंधळ होणार असतो. इकडे कलाने अद्वैतला फोन केला आणि नेमके राहुल रोहिणी दोघंही तिथं पोहोचलेले असतात आणि अद्वैतला कला म्हणत असते की चांदेकर, मला खूप महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे, असं कला अद्वैतला फोनवरती सांगत आहे. आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की अगं खरे मी तुझ्याच फोनची वाट बघत होतो. इकडे कलाच्या डोक्यात वेगळंच प्लॅन सुरू आहे आणि कला मात्र वेगळ्या पद्धतीने बोलत असते. आणि आता मात्र कलाने अद्वैतला फोन करून अलर्ट केलेला आहे की काहीही झालं तरीही तू कोणत्याही पेपरवरती सह्या करू नकोस. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.